अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज, अख्खी मुंबई. ऑक्टोबर 2023 मध्ये अध्यक्ष महाराज, ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज. 1.5 वर्षानंतर दीड 2 किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज. अक्षरशः नाकी न आलेले आहेत. महापालिकेची परिस्थिती सध्या अशी आहे, नो बडी इज आन्सरेबल टू एनीबडी. एक दुसरं, नो फिअर, कोणाला कोणाची भीती नाही अध्यक्ष महाराज. आज परिस्थिती बघा, 6,500 कोटीचा हा मुंबई शहराचा रस्त्याचा अध्यक्ष मध्ये प्रश्न लागलाय. सर्व मुंबईचे आमदार आणि बाहेरचे आमदार त्या प्रश्नामध्ये, एकही वरिष्ठ अधिकारी अध्यक्ष मध्ये ऍडिशनल कमिशनर इथे गॅलरीमध्ये नाही आहेत. त्यांना या विधानसभेची भीती नाही की मुंबई नुसतं खोदून ठेवलेली आहे. कॉन्ट्रॅक्टर्सनी याच्यात मलाही काढलेली आहे. पण मुंबईकरांना दिवसेंदिवस त्रास हा वाढत चाललेला आहे, कारण मुंबईचे रस्ते हे खोदून ठेवलेले आहेत आणि मुंबईत रस्त्याची कामं झाली नाही आहेत. मध्यंतरीच्या काळात जेव्हा मी हा प्रश्न विचारला होता तेव्हा देखील मला उत्तर आलं होतं की 26% काम मुंबईत हे गेल्या 2 वर्षातल्या कामातलं झालेलं आहे. आणि माझा हा दावा आहे आज पण की 26 पण नाही, मला वाटतं 5 ते 6% काम झालंय. बाकी टक्केवारी ही कोणाच्या खिशात गेली आहे हे त्या घटनाबाह्य नगरविकास मंत्र्यांनी सांगावं. माझ्या स्वतःच्या मतदारसंघात जवळजवळ 2-2.5 वर्षापूर्वी पहिला टेंडर इश्यू केला गेला. कॉन्ट्रॅक्टरनी काही एक काम केलं नाही. 6 महिन्यापूर्वी रिटेंडर झालं, अजूनही काम सुरू झालं नाही. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण ब्लॅकलिस्ट करून काढलेलं त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली गेली नाहीये. शोकॉज दिलेली आहे, दंड आकारलेला आहे. दंड वसूल करण्यासाठी शासनाने, महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केली नाहीये. प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलंय की या सगळ्याची चौकशी करू. त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की ते देखील तपासून बघू. आणि याच्यावर मी एक चांगला मार्ग सांगितलेला आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता एका विस्तृत बैठकीचं आयोजन करण्याची विनंती केली जाईल आणि सगळ्या मुंबईच्या आमदारांना बोलवलं जाईल.